प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ, पवित्र आणि गोड नावामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. देवाच्या सानिध्यामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करूया. जेथे कुठे आम्ही असू, आम्ही विनंती करूया की प्रभू तुझ्या सानिध्याचा, तुझ्या उपस्थितीचा अनुभव आज आम्हाला यावा, की जेणेकरून येथून पुढची संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या आत्म्याच्या द्वारे नियंत्रित केलं जावं. देवाच्या सानिध्यामध्ये जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र 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 अत्यंत पवित्र स्वर्गातील परमेश्वर बापा, तुझी कृपा, तुझी दया आमच्या जीवनामध्ये द्यावीस ही विनंती करतो. आज या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही एकत्रित येत असताना प्रभू आम्ही प्रार्थनाने विनंती करतो, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येत असताना तुझ्या कृपेचा, दयेचा अनुग्रह आमच्या भोवती दे. हे माझ्या राजा, आमच्या आजूबाजूची परिस्थिती कशीही असो, तुझ्या पंखांमध्ये आम्हाला लपवून ठेव, की जेणेकरून तुझ्या पवित्र सानिध्याचा अनुभव आम्हाला यावा. आणि परमेश्वर बाप्पा, तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये, तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये आम्हाला तुझी पवित्र परमेश्वर बाप्पा वचन समजावीत, ऐकता यावीत आणि त्याच्याद्वारे आम्ही आशीर्वादित. हे माझ्या राजा, तुझ्या कृपेने, दयेने आम्हाला तू चालव, तुझ्या आत्म्याच्या अभिषेकामध्ये चालव, सर्व अडखळणं बंधनं तू तोड आणि आम्हाला तुझ्या गौरवामध्ये चालव. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक प्रभू, याच्याच प्रिय आणि गोड नावात ही प्रार्थना तुला सादर केली म्हणून तो ऐक माझ्या राजा. आमेन. आजच्या मननाकरता जो शास्त्र भाग आहे, अनुवाद याचा 30वा अध्याय आणि 11 पासून 16 पर्यंतची वचने. अनुवाद 30, 11 ते 16. जे हे धर्मशास्त्र मी तुला आज देत आहे ते तुला अगम्य नाही, तुझपासून दूर नाही, ते स्वर्गात नाही की तू म्हणावे आम्ही ते पाळावे, म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ते आमच्याकडे आणेल आणि ते आम्हास ऐकवेल. ते समुद्रापलीकडे नाही की तू म्हणावे आम्ही ते ऐकून पाळावे, म्हणून आमच्यासाठी समुद्रापलीकडे जाऊन ते आमच्याकडे कोण आणेल आणि आम्हास ते ऐकवेल. हे वचन तर तुझ्या अगदी समीप, तुझ्या मुखी, तुझ्या चित्ती आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे चालता येईल. पहा, जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझ पुढे ठेवली आहेत. मी तुला आज्ञा करीत आहे की तू आपला देव परमेश्वर याजवळ प्रेम कर, त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम ही पाळ, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि ज्या देशचे वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुझे कल्याण करेल. परमेश्वर ही वचनं आपल्या प्रत्येकाकरता आशीर्वादित करो. आमेन. देवाच्या सानिध्यामध्ये जाऊया, मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. पवित्र 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 अत्यंत पवित्र स्वर्गातील परमेश्वर बापा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये, सामर्थ्यामध्ये, कृपेमध्ये आज आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये सोडतो. प्रभू, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ येतो. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर बापा आम्ही तुला निमंत्रण देतो. तू आमच्या जीवनामध्ये तुझ्या आशीर्वादाची, कृपेची, दयेची, तारणाची, आरोग्याची वरदानं घेऊन यावंस याकरता आम्ही तुला निमंत्रण देतो. आणि तू आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये जी काही अडखळण असतील, जे काही पाप असेल, जे काही परमेश्वर तुझपासून दूर नेणारी गोष्ट असेल, ती आज आमच्या जीवनातून तू दूर करावीस हीच तुझ्या चरणाजवळ आग्रहाची, कळकळीची प्रार्थना करतो. आम्ही विनंती करतो माझा राजा, तुझ्या सामर्थ्याच्या, कृपेच्या, दयेच्या अनुग्रहानं आणि अभिषेकानं आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना विनंतीने प्रार्थना करतो. शत्रू सैतानाची सगळी अडखळणं, बंधनं आमच्यापासून दूर कर आणि तुझं गौरव आमच्या जीवनामध्ये. जे येणारं वचन आमच्यासाठी आहे ते आशीर्वादित व्हावं आणि परमेश्वर बाबा ते वचन आमच्या जीवनामध्ये यावं. हाडं, मज्जा, अस्थि सर्व भेदून आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचावं. आमच्या मनातील विचारांचं परीक्षण करून आम्हाला योग्य रीतीनं तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या आज्ञांचं पालन करायला शिकवावं. याकरता तू मार्गदर्शन कर. तुझ्या वचनांची तलवार आज आमच्या जीवनामध्ये चालावी आणि माझ्या राजा त्याच्याद्वारे आमचं ऑपरेशन होऊन आमच्यातील सर्व चुकीच्या गोष्टी दूर होऊन आम्ही तुझ्या समोर चालण्यासाठी योग्य आणि लायक व्हावं. याकरता तू कार्य कर. हे माझ्या राजा तू कार्य कर. आम्हाला ऐकणारे कान दे, समजणारं हृदय दे आणि तुझं गौरव करणारं अंतःकरण दे. आम्ही प्रार्थनाने विनंती करतो, आमच्या जीवनाचा ताबा तू घे. आम्ही विनंती आणि प्रार्थना करतो माझ्या राजा, जे कोणी आजारी आहेत त्यांना तू स्पर्श कर, त्यांचा सर्व आजार तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे तू दूर कर. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर बाबा, जे कोणी चिंता, काळजी, अडचणीमध्ये आहेत त्यांच्या जीवनामध्ये तुझा प्रकाश दे आणि त्यांच्या जीवनातील चिंता, काळजी, अडचणी तू दूर कर. आम्ही प्रार्थना करतो, जे तुझा शोध करत आहेत त्यांच्या जीवनात
जीवनामध्ये तुझी उपस्थिती दे. तुझ्या हातामध्ये सर्वांचं जीवन समर्पित करतो. येथे पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देतो आणि ही प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियानी गोड नाव तुला सादर करतो, म्हणून तो ऐक माझा राजा. आमेन. परमेश्वराच्या वचनाकडे यावेळी मी वळण्याचा प्रयत्न करूया. अनुवाद याचा 30वा अध्याय आणि 11 ते 16 या वचनांचं आज आम्ही वाचन केलेलं आहे आणि त्याच्याद्वारे जो विषय आज आम्ही अभ्यासणार आहोत तो विषय आहे आम्ही जीवन निवडून घ्यावे. आम्ही जीवन निवडून घ्यावे. प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आमच्याशी तुझी कृपा, तुझी दया दे, मार्गदर्शन. येशूच्या प्रियनी गोड नावात मागतो. अनुवाद याचा 30वा अध्याय जर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर जणू काय भविष्यवाणी करत आहे. जर आम्ही 28 पासून 29-30 हे तिन्ही अध्याय वाचण्याचा प्रयत्न केला तर अनुवाद 28वा अध्याय परमेश्वराच्या आज्ञा पाळल्यानंतर मिळणारे आशीर्वाद आणि त्याच्या आज्ञा न पाळल्या तर येणारे शाप यांच्याबद्दल बोलत आहे. 29वा अध्याय आम्हाला सांगत आहे की परमेश्वर जणू काय भविष्यामध्ये काय होईल हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायल लोक राजा नेमतील, त्या राजाने जर पाप केलं तर मग त्यांच्यावरती बंदिवास येईल आणि मग जे जे शाप दिलेले आहेत ते सगळे शाप त्यांच्यावर येतील. हे सगळं परमेश्वर तिथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अनुवाद याचा 30वा अध्यायामध्ये पुन्हा एकदा रिडम्पशन किंवा पुन्हा एकदा परमेश्वर तारणाची संधी देत आहे आणि तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जर समजा तुमच्यावरती शाप आले आणि मी तुम्हाला शत्रूंच्या देशामध्ये नेलं, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुम्हाला पांगवलं आणि तेथे जर तुम्ही पुन्हा एकदा माझी आठवण केली, जर तुम्ही पश्चाताप केला, जर तुम्ही पुन्हा एकदा माझ्या नियमाप्रमाणे विधीप्रमाणे चालण्यास सुरुवात केली तर निश्चित अर्थानं मी तुम्हाला पुन्हा एकवट करीन, आशीर्वादित करीन आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला जे जे आशीर्वाद मी दिलेले आहेत त्या आशीर्वादामध्ये चालवीन. म्हणजेच परमेश्वराच्या जवळ प्रत्येकासाठी दुसरी संधी किंवा ज्याला आपण म्हणतो सेकंड चान्स तो उपलब्ध आहे आणि तीच संधी परमेश्वर या ठिकाणी देखील देण्याचा प्रयत्न करत आहे. ती संधी देत असताना तो आम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही परमेश्वराच्या नियमाप्रमाणे जीवन जगावं, त्याच्या आज्ञांप्रमाणे जीवन जगावं. जर आम्ही त्याच्या आज्ञांप्रमाणे जीवन जगतो, जर आम्ही त्याच्या नियमांप्रमाणे जीवन जगतो तर निश्चित अर्थानं ज्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करत आहे तेथे आम्ही आशीर्वादामध्ये असणार. परमेश्वर त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही कुणी असं म्हणू नये की ते देवाची वचनं आमच्या जवळ नाहीत. कुणी असं म्हणू नये की ती स्वर्गामध्ये आहेत आणि आम्ही स्वर्गामधून ती वचने कशी मिळवणार, किंवा कुणी असं म्हणू नये की ती समुद्रापलीकडे आहेत, आमच्यासाठी ते कोण घेऊन येणार. तो म्हणतो ती वचनं तुमच्या जवळ, तुमच्या अंतःकरणामध्ये मी दिलेली आहेत. खरोखर परमेश्वरानं त्याच्या स्वर्गीचे नियम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रत्यक्ष या पृथ्वीवर येऊन सिनाय पर्वतावर स्वतःची उपस्थिती देऊन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते नियम दिले. त्या नियमांमध्ये जीवन आहे. पहा, एक श्रीमंत तरुण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आला आणि तो विचारत आहे की सार्वकालिक जीवन हे मला वतन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तू आज्ञा पाळ. 10 आज्ञा, नियमशास्त्र. खरोखर त्या नियमशास्त्राच्या पालनामध्ये काय आहे? जीवन आहे. आणि परमेश्वर आम्हाला पुन्हा एकदा काय सांगत आहे 15व्या वचनामध्ये, पहा जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझ्या समोर ठेवत आहे. आणखी पुढे परमेश्वर काय म्हणत आहे? परंतु तू जीवन निवडून घ्यावेस ही माझी इच्छा आहे. देवाची इच्छा ही नाहीये की आमचा नाश व्हावा. देवाची इच्छा हीच आहे की आम्ही जीवन निवडून घ्यावं आणि आम्ही त्यानं दिलेल्या जीवनामध्ये सदैव राहावं. आता कदाचित जेव्हा हे आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्ही जीवन जगत नाहीये का? किंवा आम्ही जिवंत नाहीये का? आहे. आम्ही जीवन जगत आहोत, आम्ही जीवनामध्ये आहोत. मग जर मी जीवनामध्ये आहे, जर मी ऑलरेडी जीवन जगत आहे, तर मग मी कोणतं जीवन निवडायचं आहे आणि ते कसं जीवन असणार आहे? मृत्यू किंवा जीवन हे मी कसं निवडायचं आहे? पहा, या जगामध्ये जेव्हा आम्ही जीवन जगत आहोत तेव्हा आमच्या समोर 2 पर्याय आहेत. एक मृत्यू निवडणे आणि दुसरं जीवन निवडणे. कदाचित तुम्ही आणि मी जेव्हा या शारीरिक जीवनामध्ये जीवन जगत आहोत तेव्हा आम्हाला माहित आहे की मृत्यू आमच्या जीवनामध्ये येऊ शकतो आणि म्हणून बऱ्याचदा
आमचं जे जीवन जगणं आहे ते आम्ही म्हणतो की कोणाचं जीवन शाश्वत नाही आहे, कारण मृत्यू कधीही येऊ शकतो. परंतु परमेश्वर आम्हाला सांगत आहे की तुम्ही काय करा, जीवन निवडून घ्या. मग जीवन निवडायचं म्हणजे नेमकं काय करायचं, ते कोणतं जीवन आहे, ते कसं जीवन आहे. आणि त्यासाठी जर आम्ही विचार करण्याचा प्रयत्न केला, देवाच्या वचनातून शिकण्याचा प्रयत्न केला, तर जे जीवन परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ इच्छित आहे ते शारीरिक, जगिक किंवा भौतिक असं नाही, तर ते जे परमेश्वराच्या योजनेमध्ये, त्याच्या इच्छेमध्ये होतं ते जीवन आहे. जेव्हा उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वरानं मनुष्याची निर्मिती केली. वचन सांगतं त्यानं मातीचा मनुष्य घडला आणि त्याच्यामध्ये आपला श्वास फुंकला, रुहाक, त्याचा आत्मा, आणि मग मनुष्य जीवधारी प्राणी झाला. म्हणजेच तुमचं आणि माझं जे जीवन आहे ते जीवन आत्म्याच्या द्वारे सुरू झालं, देहाच्या द्वारे नव्हे, आत्म्याच्या द्वारे. परमेश्वरानं आदाम आणि हव्वा यांची जेव्हा निर्मिती केली, तेव्हा ज्या जीवनामध्ये ते होते ते आत्मिक जीवन होतं. वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे, आम्ही सर्वांनी पाप केलेलं आहे आणि आम्ही देवाच्या गौरवाला अंतरलो आहोत. जेव्हा आदाम आणि हव्वा यांनी पाप केलं, तेव्हा जे देवाचं गौरवी जीवन त्यांच्यामध्ये होतं ते जीवन नाहीसं झालं आणि शारीरिक जीवनामध्ये त्यांना जगणं भाग पडलं. मृत्यू या जगामध्ये आला. देवाची इच्छा ही होती, त्याने जीवन वृक्ष दिलेला होता यासाठी की त्या जीवन वृक्षाचं फळ त्यांनी काढून खावं आणि कायमस्वरूपी जिवंत राहावं. कारण ते ज्या जीवनामध्ये जीवन जगत होते ते आत्मिक जीवन होतं. आत्म्याच्या द्वारे चालवलं जाणारं, आत्म्याच्या द्वारे नियंत्रित केलं जाणारं, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहणारं, परमेश्वराची उपस्थिती अनुभवणारं, परमेश्वराची सहभागिता अनुभवणारं जीवन. बघा, त्या एदेन बागेमध्ये त्यांच्या जीवनासाठीच्या प्रत्येक गोष्टीची तरतूद करण्यात आलेली होती. त्यांना जेवणासाठी कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नव्हती. परमेश्वर म्हणतो, बागेतील वाटेल त्या झाडाचं फळ यथेच्छ खा. परमेश्वरानं सर्व पुरवठा केलेला होता. 4 नद्या त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या, त्या पाण्याची त्यांची जी काही गरज आहे ती पूर्ण व्हावी. आणि जर आम्ही पुढे पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फक्त एकच जबाबदारी दिलेली होती की तुम्ही मशागत करा. परंतु पाप आलं आणि त्या पापाचा परिणाम असा झाला की ती जी सहभागिता होती ती सहभागिता संपली. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जे जीवन होतं ते ताटातूट झाली आणि त्यानंतर मनुष्याला मशागत नव्हे तर मनुष्याला कष्टानं भाकर मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं झालं, क्रमप्राप्त झालं. म्हणजेच परमेश्वरानं शाप दिला होता की तू निर्णानं कष्ट करून भाकर मिळवशील आणि जमीन तुला यापुढे आपले सत्व देणार नाही, तर ती तुला काट्याने कुसळ देईल. म्हणजेच आता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जी विवंचना तुम्हाला आणि मला आहे, दररोजच्या जेवणाची, काय खावं, भविष्याची, पगार पैसे पुरत नाहीत किंवा ज्या ज्या काही विवंचनेमध्ये आम्ही आहे, संसाराच्या चिंता जास्त आहे. त्याचं कारण आहे की आम्ही आध्यात्मिक जीवन गमावलं आणि आम्ही शारीरिक जीवन जगायला सुरुवात केली. परंतु देवाची इच्छा ही नाही आहे की आम्ही शारीरिक जीवनामध्ये असावं. त्याची इच्छा आहे की आम्ही पुन्हा एकदा त्या आध्यात्मिक जीवनामध्ये जावं, पुन्हा एकदा ते आध्यात्मिक जीवन जगावं ज्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे, ज्या जीवनामध्ये आम्ही आत्म्याच्या द्वारे नियंत्रित केलं जात आहोत, ज्या जीवनामध्ये तुमचा आणि माझ्या जीवनाचा उद्देश परमेश्वराची इच्छा पूर्ण करणं असेल, ना की आमच्या दैनंदिन गरजा भागवणं. त्या जीवनाची निवड करावी हे परमेश्वर तुम्हाला आणि मला आज सांगतो. जे जीवन तुम्ही आणि मी जगत आहोत ते लिमिटेड आहे, परंतु जे जीवन निवडण्याकरता परमेश्वर सांगत आहे ते लिमिटेड नाही, अनलिमिटेड आहे. ज्या परमेश्वरानं विश्व निर्माण केलं त्या विश्वाकडे जर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षात येईल की आमचा परमेश्वर अमर्याद आहे, अमर्याद. अगदी जर तुम्ही समुद्र पाहिला, अमर्याद आहे. आजपर्यंत शास्त्रज्ञांना समुद्राच्या खोलीचा शोध लागलेला नाही आहे. या आकाश गंगेमध्ये जर आमच्या पृथ्वीचं स्थान बघितलं तर एका धुळीच्या कणा एवढी आमची पृथ्वी आहे. आणि संपूर्ण विश्वामध्ये जर आमच्या आकाशगंगेचं स्थान बघण्याचा प्रयत्न केलं तर एखाद्या छोट्याशा चेंडू एवढी आमची आकाशगंगा आहे.
इतकं प्रचंड विश्व आहे की ज्याचा अंत कधीच लागणं शक्य नाही. आज देखील मनुष्य सौरमालेच्या बाहेर प्रवास करू शकलेला नाहीये. 1970 सालामध्ये जे वायोजर यान पाठवलेलं होतं ते इतक्या वर्षांचा प्रवास करून अजून देखील फक्त सूर्यमालेच्या बाहेर जाऊ शकलं. इतकी अमर्याद पृथ्वी, विश्व ज्याने निर्माण केलं त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जर आम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर ती अमर्यादता आमच्या लक्षात येईल. परमेश्वर अमर्यादित आहे आणि मग जर तो अमर्यादित आहे तर जे जीवन तो आम्हाला देऊ इच्छित आहे ते देखील अमर्याद असं आहे. आज तुम्ही आणि मी या शारीरिक मर्यादित जीवनामध्ये जीवन जगत आहोत. परमेश्वराची इच्छा आम्ही हे मर्यादित जीवन जगावं अशी नाही आहे. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्याबरोबर ते अमर्याद जीवन जगावं. पहा, प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती बलिदान दिलं आणि जेव्हा तो मरणातून पुनरुत्थित झाला तेव्हा तो सांगत आहे अधोलोकाच्या किल्ल्या मज जवळ आहेत. आणि मग तो म्हणतो की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. तो हाक मारेल आणि मृत्यू देखील जे कोणी त्याच्या अधीन आहे ते पुन्हा परमेश्वराच्या स्वाधीन करेल. आणि मग तिथून पुढे एक न संपणार, जिथं कोणत्याही प्रकारचा त्रास, दुःख, चिंता, काळजी नाही अशा प्रकारचं सार्वकालिक जीवन असणार आहे. आणि त्या सार्वकालिक जीवनासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला निमंत्रण देत आहे. आज कदाचित जेव्हा हे वचन आम्ही ऐकत आहोत आम्हाला प्रश्न पडत असेल की जीवन जगायचं किंवा जीवन निवडायचं म्हणजे काय? आम्ही जगत नाही आहे का? आम्ही जगत आहोत, परंतु ते मर्यादित आहे. परमेश्वर आम्हाला अमर्यादित जीवनासाठी, सार्वकालिक जीवनासाठी आणि जी त्याची इच्छा, जी त्याची योजना, त्या त्याच्या इच्छेतील आणि योजनेतील जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी पाचारण करते. ते कसं आहे? आत्म्यामध्ये सुरू झालेलं, आत्म्याच्या प्रेरणेनं चालवलं जाणारं आणि आत्म्याच्या सामर्थ्यामध्येच असणारं जीवन. आणि म्हणून संत पौल म्हणतो की तुम्ही आणि मी जेव्हा प्रभूचं दुसरं येणं होईल तेव्हा निमिषात क्षणार्थ बदलून जाऊ. आमचं पार्थिव शरीर नष्ट होईल आणि आम्हाला आध्यात्मिक शरीर प्राप्त होईल. करिंथकराच्या 15व्या अध्यायामध्ये पहिल्या पत्रामध्ये तो आम्हाला सांगत आहे की जर भौतिक शरीर आहे तर आत्मिक शरीर देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर जे शरीर प्रभू येशू ख्रिस्तानं धारण केलेलं होतं ते आत्मिक शरीर होतं. दरवाजे बंद असताना देखील तो येत होता. आणि ते जे आत्मिक शरीर आहे ते आत्मिक शरीर तुम्हाला आणि मला प्राप्त करावं. आम्ही त्या आत्मिक जीवनामध्ये, आत्मिक शरीरामध्ये राहावं, देवाची इच्छा आहे. आज या भूतलावर तुम्ही आणि मी जेव्हा जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा हे जे आमचं जीवन आहे हे आमचं जीवन परमेश्वरानं आम्हाला ट्रायल म्हणून दिलेलं आहे. या भौतिक शरीरामध्ये जर आम्ही आध्यात्मिक जीवनाच्या गोष्टींचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तरच आम्ही त्या आध्यात्मिक जीवनासाठी योग्य ठरणार आहोत. म्हणजेच या भौतिक शरीरामध्ये जीवन जगत असताना जर आम्ही आत्मिक शरीराच्या नियमाने चालायला सुरुवात केली तर तुम्हाला आणि मला ते आत्मिक शरीर आणि आत्मिक जीवन मिळू शकेल. तुम्ही आणि मी जेव्हा या भूतलावरती जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत खरंच आम्ही त्या आत्मिक शरीराकडं, आत्मिक जीवनाकडं आणि परमेश्वर जे जीवन आम्हाला देऊ इच्छित आहे त्या जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न करत आहोत का? आज बऱ्याचदा तुमचं आणि माझं जीवन या भौतिक शरीराच्या, भौतिक जीवनाच्या गरजा, अडचणी, चिंता, काळजा याच्यामध्येच व्यस्त आहे. आणि जेव्हा आम्ही परमेश्वराकडे जात आहोत आणि प्रार्थना करत आहोत तेव्हा आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या देखील या दैहिक भौतिक जीवनाच्या आजूबाजूलाच फिरत आहेत. आमच्या प्रार्थना, विनंत्या देखील याच जीवनाच्या आजूबाजूला फिरत आहेत. आणि मग कदाचित या भौतिक जीवनातील चिंता, काळजी, अडचणी यांची उत्तर जेव्हा आम्हाला मिळतात आम्हाला वाटतं की आम्हाला भरपूर काही मिळालं. निकोदेमस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो पुन्हा जन्मावं लागतं. निकोदेमसला प्रश्न पडला, मी पूर्ण वाढ झालेला म्हातारा मनुष्य, मी आता पुन्हा आईच्या उदरामध्ये कसा जाईन? प्रभू येशू त्याला सांगत आहे आत्म्याच्या द्वारे नवीन जीवन गरजेचं आहे.
आज तुम्ही आणि मी ते जीवन तपासत आहोत का, किंबहुना ते जीवन मिळवत आहोत का, ते जीवन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत का? देवाचं वचन सांगते जीवन आणि मरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे, तुम्ही जीवन निवडून घ्यावं ही माझी इच्छा आहे. त्यानं आम्हाला निवडलं, निश्चितच आम्ही त्याला निवडलं नाही, परंतु मी काय निवडावं, जीवन की मरण, हे मात्र त्यानं आमच्या हातामध्ये सोपवून दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं तो निर्णय तुमच्याने माझ्या हातामध्ये दिलेला आहे. परमेश्वरानं तो निर्णय तुमच्याने माझ्या हातामध्ये दिलेला आहे की आम्ही जीवन निवडत आहोत का. या भौतिक जीवनाबद्दल परमेश्वर बोलत आहे असं नव्हे, तर तो आध्यात्मिक जीवनाबद्दल आणि जी त्याची इच्छा होती त्या जीवनाबद्दल बोलत आहे. त्याची इच्छा आहे की मी जसं निर्माण केलं तसं मनुष्याने जीवन जगावं, त्याच्या गौरवातलं जीवन. आज तुम्ही आणि मी प्रत्येक जण त्याचं गौरव गमावून बसलेलो आहोत आणि देवाची इच्छा आम्ही हे जीवन जगावं असं नाही आहे. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या गौरवाचं जीवन जगावं. आणि या शरीरामधील जीवन जगत असताना जर आम्ही त्याच्या गौरवाचा अनुभव घेत जीवन जगतो तर निश्चितच तुमच्या आणि माझ्यासाठी ते आत्मिक जीवन, आत्मिक शरीर तो देव इच्छितो. आज आमचं लक्ष कुठं आहे, आम्ही कोणत्या गोष्टींकडे बघत आहोत, विचार करूया. मला तुम्हाला सांगू द्या, हे जे नियमशास्त्र, हे जे वचन परमेश्वरानं दिलं ते केवळ या जीवनामध्ये आम्ही आशीर्वादित व्हावं म्हणून दिलेलं नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा, आपला वधस्तंभ उचलावा आणि आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावं. किंबहुना संत पौल आम्हाला ते समजावून देतो की जर मला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये ते सार्वकालिक जीवन मिळवायचं आहे तर मी स्वतःला येशू ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावरती खिळणं गरजेचं आहे. मी जगासाठी, जग माझ्यासाठी मेलेलं, मी पापासाठी मेलेला, असं आम्ही जीवन जगणं गरजेचं आहे. तो अर्थ आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाचारणाचा. आम्ही काय करत आहोत, आम्ही आहे याच जीवनामध्ये आशीर्वाद शोधण्याचा प्रयत्न करत आहोत का त्या स्वर्गीय जीवनासाठी स्वतःच्या जीवनाची तयारी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही नेमकं काय करत आहोत विचार करूया. परमेश्वर आम्हाला सांगितलं तुम्ही जीवन निवडून घ्या. देवाच्या लेकरांनो, आज तुम्ही आणि मी ते जीवन निवडून घेणं गरजेचं आहे. हे शारीरिक जीवन खूप मर्यादित आहे. 70 शक्य असल्यास 80 वर्ष संपलं. स्वर्गाच्या राज्यामध्ये जो कोणी अल्प वयाचा असेल तो देखील 100 पेक्षा जास्त जीवन जगणार आहे. देवाचं वचन सांगतं. त्यानं मला जाणीवपूर्वक त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आम्ही तिकडे लक्ष लावावं, त्या स्वर्गीय जीवनाकडे लक्ष लावावं, त्याच्या सानिध्यामधील गोष्टींकडे लक्ष लावावं. आणि त्यासाठी आज तुम्ही आणि मी या जगिक आणि दैहिक जीवनामध्ये त्या आत्मिक आणि सार्वकालिक जीवनासाठी तयारी करणं गरजेचं आहे. जर माझी इथं तयारी झाली, जर मी त्या आत्मिक जीवनासाठी योग्य ठरलो तर आणि तरच मला तिथं जाण्यासाठी परवानगी. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही बघितलं की आम्ही निरोगी असण्यासाठी आमची पातक कबूल करणं गरजेचे आहे. आता त्याच्या पुढची गोष्ट आहे की आम्ही ते जीवन स्वीकारणं देखील गरजेचं आहे. त्या जीवनाकडे आम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. असं नको व्हायला की तो जीवन देत आहे आणि त्या जीवनाकडे आमचं लक्ष नाही. असं मी ते जीवन मिळवण्यासाठी परमेश्वराला विनंती करूया. तो म्हणतो आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर, त्याच्या मार्गाने चाल. आम्ही सांगूया प्रभू या शरीरामध्ये तुझ्यावर प्रेम करणं कदाचित मला शक्य होत नाही आणि म्हणून तुझा आत्मा मला दे. तुझ्या आत्म्यामध्ये मला ते स्वर्गीय जीवन अनुभवता येऊ दे की जेणेकरून मी तुझ्यावर प्रेम करेन आणि तुझ्या मार्गानुसार चालेल. देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे की जेव्हा त्याच्या आत्म्याची तो वृष्टी करेल तो आत्मा आम्हाला देवाच्या वचनानुसार, आज्ञानुसार चालायला शिकवेल. आज तुम्ही आणि मी पुन्हा एकदा थोडं थांबूया.
कारण जेव्हा कोरोना सुरू झाला, अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रार्थना वाढल्या, पण परमेश्वराच्या प्रेमा खातर नव्हे, कोरोनाच्या भीती खातर त्या होत्या की आम्हाला कोरोना होऊ नये. आज देवाचं वचन तुमची माझ्यासाठी बोलत आहे. आम्ही या शारीरिक जीवनाकडे लक्ष देण्याऐवजी त्या स्वर्गीय जीवनाचा मनापासून झटून शोध करूया. आणि ते जीवन कुठं आहे? प्रभू येशू आहे. मार्ग, सत्य, जीवन तो आहे. आम्ही त्या येशूचा झटून शोध करण्याचा प्रयत्न करूया, ते जीवन बघण्याचा प्रयत्न करूया, की जेणेकरून देवानं जी इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी व्यक्त केलेली आहे ती आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास येईल आणि आम्हाला त्याचं गौरव करता येईल. त्याच्या गौरवामध्ये चालण्याचा प्रयत्न करूया, प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. जे गौरव आम्ही गमावलं आणि परमेश्वर बाप्पा जे केवळ आम्ही दैहिक ठरलो, माझ्या राजा तुझी इच्छा पुन्हा एकदा हीच आहे की आम्ही पुन्हा एकदा ते आध्यात्मिक, आत्मिक तुझं गौरवी जीवन मिळवावं आणि तुझ्या सानिध्यामध्ये जगावं. आज आम्हाला पुन्हा एकदा मदत कर की आम्ही त्या आत्मिक जीवनाकरता स्वतःची तयारी करावी. हे प्रभू, ते जीवन आम्ही मिळवावं यासाठी आम्ही आमचं जीवन, आमचं अस्तित्व, सर्वस्व तुझ्या हातामध्ये सोपवतो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक, याच्याच प्रिय निगुण नावात मागतो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण सोडून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋण आम्हास सोडले, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. जो आगम्य प्रकाशामध्ये वास करतो तो परमेश्वर त्याचा मुख प्रकाश आम्हावर पडो, आम्हाकडे प्रसन्नमुख करो, आणि ख्रिस्त येशूच्या सानिध्यामध्ये सर्वदा विजयी जीवन जगण्यासाठी देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. परमेश्वर देव आपल्या सर्वांना आशीर्वाद